आणि सविस्तर घडामोडी बघूयात। नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे काढणीला आलेल्या कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान होतंय, मोठा फटका बसतोय। एकीकडे कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज घसरण होतीये, तर दुसरीकडे मिळणाऱ्या बाजारभावामधून शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघणं आता कठीण झालेलं आहे। अशामध्ये अवकाळी पावसामुळे कांद्याच्या पिकाला फटका बसलाय, शेतकरी हवालदिल झालाय। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे। 1 एकर कांदा अचानक दुपारी पावसाने आल्याला भिजून गेलाय। पूर्ण मेटाकुटीस आलेलं, इकून तिकून पाणी नसताना कसा तरी पिकवला तो कांदा। पण आज शासनाने 1000 ते 1200 रुपये भाव देऊन आम्हाला त्याच्याने काहीच होत नाही। त्याच्यापेक्षा तो कांदा मातीत घातलेला बरा। तर शासनाने कमीत कमी आम्हाला 2000 रुपये भाव द्यावा ही विनंती। नुकसान झालं, तुमची काय मागणी? ही नुकसान झालं, हे कोणाकडे मागायचं? सरकारकडे मागायचं का निसर्गाकडे मागायचं? हे आता सरकारने ठरवावं। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।